नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच जणांची मला कमेंट येत होती की सर गणिताचा व्हिडिओ बनवा म्हणून. तर आजपासून आपण गणिताचे सराव करणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न बघा. 3 क्रमागत विषम शून्येतर धन संख्याच्या वर्गाची बेरीज 151 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा, आपल्याला काय करायचं आहे, 3 आपल्याला क्रमागत विषम संख्या काढायच्या आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज देऊन आहे आपल्याला 251. तर त्या संख्या कोणत्या आता काढायच्या आहे. बघा, तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकता. एक तर सूत्रानुसार. सूत्र कोणतं आहे? तर सूत्र आहे a² प्लस 2ab प्लस b². हे सूत्र आहे. या सूत्रानुसार तुम्ही काढू शकता, किंवा मग आपण शॉर्टकट ट्रिकनं काढू. बघा, आता त्याच्यासाठी तुम्हाला 1 पासून कमीत कमी 20 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. तर बघा आता कसं काढायचं. इथे बघा, 5चा वर्ग आपल्याला किती 5चा वर्ग माहिती आहे सर्वांना, 25 आहे. बघा, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81. यांची जर प्लस केलं तर किती होते बघा. 9 1 10 5 15 बरोबर. हातचा 1 आला. 8 2 10 4 14 1 15. म्हणजे फक्त 155 होत आहे. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला पाहिजे 251. तर मग हा येणार का? तर हा पर्याय येणार नाही. बघा, समजलं. नंतर इथं विचारलं विषम संख्या. तर हे विषम संख्या आहे का 2? नाही. मग हा पण पर्याय कटला. आता बघा, याच्यापेक्षा हा लहान आहे, तर हा पण कटला. उरलं कोण? तर डी झालं. हे आपलं उत्तर. तरी पण आपण काढून पाहू. कसं काढायचं बघा. 7चा वर्ग 49 आहे, 9चा वर्ग 81 आणि 11चा वर्ग किती आहे? 121. चला करून पाहू. 9 1 10 1 11, हातचा आला 1. 8 2 10 4 14 1 15, हातचा आला 1. 251. चला, आपल्याला उत्तर काय भेटलं? ऑप्शन डी हे आपलं काय आहे? उत्तर आहे. तर अशी शॉर्टकट ट्रिक आहे. नाहीतर मग तुम्ही तो फॉर्म्युला वापरून सोडवू शकता. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल तशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता बघूया आपण दुसरा प्रश्न. 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता बघा, आपल्याला क्रमागत विचारली आहे संख्या. तर मला सांगा, जर समजा आपण पहिली संख्या x मानली. किती मानली? x. तर त्याच्या पुढची संख्या किती होणार? x + 2. आणि या x च्या पहिल्याची संख्या कोणती होणार? x - 2. तर ह्या काय झाल्या? आपल्या 3 क्रमागत संख्या झाल्या. तर आता मला सांगा, याच्यात सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांच्यातला फरक विचारलं. बघा, कधीही समसंख्या विचारलं तर त्यांचा फरक किती असते? 2 2चा फरक असते, आहे की नाही? कोणत्याही समसंख्या घ्या, 2 4 6 8 आहे ना. तर याच्यात काय असते? 2 2चा फरक असते. मग आता हे वाले 2 आणि हे 2. तर बघा, 2 आणि 2 किती झाले? 4. ऑप्शनमध्ये आहे का? आहे. ऑप्शनमध्ये 4 ए वरच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे काढायचं. हे गणित सोपं होतं. आता तिसरं बघा. क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम विचारला. संख्याचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला असे ऑप्शन घ्यायचे आहे ज्याच्या एकक स्थानी 5 असले पाहिजे. किती? 5 असले पाहिजे. तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा कुठं लिहून पण ठेवा. असं जर प्रश्न आला कधी तुमच्या 28 तारखेला जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आला, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची का असे ऑप्शन घ्यायचे आहे आपल्याला ज्याच्या एकक स्थानी किती पाहिजे? 5 पाहिजे. समजलं ना. तर कोणाकोणाच्या एकक स्थानी 5 आहे? तर बघा, एक इथं आहे आणि एक इथं आहे. तर हे 2 तर कटूनच गेले, आहे का नाही? काही राहिलं का यांचं? नाही. आता या दोघांपैकी कोणता आहे? तर इथं काय म्हटलं? 2 धन विषम संख्याचा गुणाकार 255 आहे. तर आता कोणाचा 255 येते हे आपल्याला काढायचं आहे. 15 आणि 17चा करून पहा आणि 18 आणि 15चा करून पहा. ज्याचं उत्तर आलं ते आपलं उत्तर. आणि तेही नसन करायचं तर अजून एक ट्रिक आहे. बघा कसा. 5 आणि 7 याचं एकक स्थान घ्यायचं, याचं एकक स्थान घ्यायचं. तर आता यांचा मल्टिप्लाय केला तर किती येते? 7 5 35 बरोबर. आता 6 आणि 7चं घ्या. 6 7 42,
6 आणि 9चा घ्या, 6 9 54 आणि 8 आणि 5चा घ्या, 8 5 40. आता याच्यामध्ये लास्टमध्ये 5 कोणामध्ये आहे, तर कोणामध्ये आहे 35 मध्ये आहे का नाही. तर आपलं मग ऑप्शन कोणतं झालं, ऑप्शन ए हे याचं उत्तर झालं. तर असं करायचं आणि 5 कोणाच्या लास्टमध्ये म्हणजे एकक स्थानी 5 आहे, तर 5 ऑप्शन ए मध्ये आहे, तर आपलं उत्तर हे झालं. समजलं ना. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रिकनुसार हे गणित सोडवायचे आहे. आवडत आहे ना तुम्हाला. जर आवडत असेल तर आपले शिक्षक बंधू आणि भगिनींना पण व्हिडिओ शेअर करा. चौथा प्रश्न बघा आता. 51 ते 40 संख्यापर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. कमी आहे विचारलं. आता लक्षात ठेवा, असे जेव्हा प्रश्न येते तर कसं सोडवायचं. बघा आता आपल्याला किती विचारलं, बघा आपल्याला काय विचारलं, 51 ते 70. तर 51 पासून तर 70 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, समसंख्या म्हणजे विषम संख्या आणि समसंख्या शोधायच्या. जर आपण घेतले समजा, जसं आता चला हे 51 ते 70 ले तर विसरून जा. जर समजा असं मी नंबर घेतले कोणते 1 2 3 4 5 6, चला 6 पर्यंत घेतले. तर आता याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहे जोड्या, म्हणजे पहा याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या. पहा 1 आणि 3 विषम आहे, त्याच्यानंतर 3 आणि 5 विषम आहे का नाही, मग नंतर 2 आणि 4, 4 आणि 6. तर याच्यामध्ये पहा जर जोड्या घेतल्या, हे एक जोडी, हे एक जोडी आणि हे एक जोडी, तर याच्यामध्ये हे एक जोडी झाली, हे दुसरी जोडी झाली आणि हे तिसरी जोडी झाली. म्हणजे ह्या 6 नंबरमध्ये किती आहे, 3 जोड्या आहे. तसंच आता 51 ते 70 मध्ये किती नंबर आहे, तर नंबर येते 20 नंबर येते. मग 20च्या जोड्या किती, 2 2च्या जोड्या घेतल्या ना, अशा जशा जोड्या घेतल्या तशाच आपल्याला काय करायचं आहे, जोड्या घ्यायच्या आहे. तर समजा आपण जोड्या घेतल्या 1 ते 70 पर्यंत, म्हणजे 51 ते 70, 51 52 53 असं करत गेलो आपण 70 वरी, तर किती जोड्या होते, म्हणजे किती नंबर होते 20 आणि त्याच्या जोड्या किती 10. किती जोड्या झाल्या 10. मग ऑप्शन मध्ये पाहायचं आपण 10 आहे का, तर 10 आहे, बी नंबरवरच 10 आहे. समजलं ना तुम्हाला. आता मी तुम्हाला प्रश्न देतो का 51 पासून तर 100 पर्यंत, कितीपर्यंत 100 पर्यंत संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्या आणि त्याच्या दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेने किती कमी आहे हे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. बस असंच करायचं आहे. यांची जोडी घ्यायची आणि ते आपलं काय झालं, उत्तर झालं. पाचवा प्रश्न बघा आता. 2 क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे, तर त्या संख्या कोणत्या. बघा असा जर कधी प्रश्न आला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळचा वर्ग करायचा असला तर त्या संख्येची बेरीज करायची, त्या संख्येची बेरीज बरोबर त्याचं उत्तरच येते. समजलं. म्हणजे वर्गाचा फरक करायची असेल तर इजिकल टू संख्येची बेरीज, हे फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवा. वर्गाची म्हणजे वर्गाचा फरक इजिकल टू काय येणार, संख्यांची बेरीज. तर हे तुम्ही सूत्र लिहून ठेवा, संख्यांची बेरीज हे आहे सूत्र. हे सूत्र तुम्ही काय करा, लिहून ठेवा. आता बघा सोडवायचं कसं. आपल्याला काय करायचं आहे, संख्यांची बेरीज करायची. आता बघा कोणत्या संख्या अशा आहे ज्याची प्लस केल्यावर उत्तर 27 येते. 15 16 31 होते, उत्तर नाही येणार. 14 न 15 29 येते, उत्तर नाही येणार. 12 न 13 25 होते, उत्तर नाही येणार. आणि 13 न 14 27 झालं, आपलं उत्तर आलं. हे आपलं उत्तर. बस इतकं सोप्या प्रकारे सोडवायचं आहे. काय करायचं आहे समजलं ना. आता करून पहा तुम्ही. 13चा वर्ग काढा आणि 14चा वर्ग काढा, त्याचा फरक 27 येतेच. 13चा वर्ग आणि 14चा वर्ग माहित आहे ना, करून घ्या आता. पण समजलं ना कसं सोडवायचं. तर यांचं प्लस करायचं, यांचं प्लस जर येतं प्रश्नामध्ये जे नंबर दिलेला आहे तो येत असेल तर ते त्याचं उत्तर झालं. 6वा प्रश्न बघा आता. स्क्वेअर रूट मध्ये आहे -4, ही संख्या कर्णी नाही
आता लक्षात ठेवा, कर्णी कोणाला म्हणायचं? आता तुम्ही तर काही जण शिक्षक आहे त्यांना माहीतच आहे, किंवा काही नसेल तर बघा, कर्णी कोणाला म्हणायचं? जेव्हा हे स्क्वेअर रूट असते याच्या अंदर जेवढेही मायनस नंबर येते, जसे इथं -4 दिलेला आहे, तर हे झालं कर्णी, म्हणजे मायनस नंबर येते, समजलं? त्याला म्हणायचं कर्णी. कारण त्याचे खालीलपैकी कोणते कारण असत्य आहे हे आता आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे कर्णी नाही. हे खूप सोपी आहे. जर तुम्हाला संख्या माहीत असेल, म्हणजे संख्या ज्ञानाबद्दल माहीत असेल, म्हणजे परिमेय संख्या, वर्गमूळ संख्या, घनसंख्या, वास्तव संख्या, अपरिमेय संख्या, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला याचं उत्तर ऑप्शन पाहिल्याबरोबरच समजते. पण आता मी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा. स्क्वेअर रूटमध्ये कधीही मायनसमध्ये नंबर येत नाही, म्हणजे स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये कधीच मायनस संख्या येत नाही. आणि जर ती आली असेल तर ती अवास्तव संख्या असते. कोणती असते? अवास्तव. आता लक्षात ठेवा, अवास्तव. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला इथं पहा, ऑप्शन सी, ती वास्तव संख्या नाही, म्हणजे कोणती आहे? अवास्तव संख्या आहे. तर हे काय झालं? आपलं उत्तर झालं ऑप्शन सी. 7वा प्रश्न बघा. आता 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांचा व्युत्क्रम संख्यांची बेरीज, व्युत्क्रम समजते ना, त्याला इंग्लिशमध्ये रेसिप्रोकल म्हणतात, तर 8/15 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा, आता रेसिप्रोकल समजते ना, जसं आता इथं समजा मी 1/x लिहिलेलं आहे, तर याचं व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकल काय होणार? x वरचं जाणार आणि 1 खाली येणार. समजलं ना? याला म्हणतात रेसिप्रोकल, म्हणजे व्युत्क्रम. तर आता हे सोडवायचं कसं? बघा, आता आपल्याला विचारलं काय आहे, तर पहा 8/15 म्हणजे 8/15, तर 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. किती आहे? 8 आहे. जर समजा मी त्या संख्या घेतल्या कोणत्या? x आणि y. समजा पहिली संख्या आहे x. चला इकडे सोडवतो, याचं तुम्ही बरोबर पाहून घ्या. मी आता याच्यावर सोडवतो. समजा पहिली संख्या आहे x आणि दुसरी संख्या आहे y. आता याचं आता बघा, याचं काय करायचं आहे? आपल्याला रेसिप्रोकल काढायचं आहे. तर समजा आता काय झालं? 1/x आणि दुसरी संख्या कोणती आहे? 1/y. तर यांची जी बेरीज आहे ती किती आहे? तर ती आहे 8/15. समजलं? आता हे जर तुम्हाला मांडता आलं तर बस झालं, प्रॉब्लेम सॉल्व. आपण आता सोडवायचं, कसं सोडवायचं माहीतच आहे. तर यांचं काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तर y चा 1 बरं, x चा 1 बरं, हे तर माहीतच असेल. आता हे तर खूप सोपी आहे, तर मी डायरेक्ट आता सोडवतो. बघा, तर वरतं काय होणार? x प्लस y आणि खाली x मल्टिप्लाय y, आणि हे काय झालं? 8/15 झालं. 8/15. आता हे तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. आता बघा, याच्या खाली किती आहे? 15. तर आपल्याला असे ऑप्शन घ्यायचे आहे, म्हणजे ज्याचा मल्टिप्लाय केल्यावर उत्तर 15 आलं पाहिजे. बस झालं आपलं, एवढं काही सोडवण्याचं कामही नाही. तर 15 कोणाचं मल्टिप्लाय केल्यावर 15 उत्तर येते आपण बघू. आता जसं बघा, 2 आणि 6 12, 7 आणि 1 7, 4 आणि 4 16 आणि 5 गुणिले 3 15. झालं, आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे आपल्याला ट्रिकनुसार हे गणित सोडवायचे आहे. समजताय ना? ट्रिक सोपी आहे ना? चला आता पुढचं पाहू. 8वं गणित बघा. एका 2 अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? बघा, अदलाबदल होते म्हणलं, काय विचारलं? अदलाबदल. जसं समजा मी 12 घेतले, आता इथं 12 आहे, तर अदलाबदल किती होणार? 21 होणार. समजलं ना? तर आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलं आहे? 36 ही मिळवली तर मूळ संख्येतील अदलाबदल
होणारी ती संख्या कोणती? तर सोडवायचं कसं बघा, ट्रिक म्हणा याला किंवा नियम समजून घ्या. ट्रिकच लक्षात ठेवा. आता हे बघा, 1 ते 100 पर्यंत आपल्याला जेवढ्याही संख्या राहणार आहे त्याच्यातला फरक किती पाहिजे? 36. किती पाहिजे? 36. तर आता आपल्याला अशा संख्या करायच्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 36 आलं पाहिजे. बघा आता जसं हे 12 आहे आणि हे 21 आहे, तर याच्यातला फरक किती आहे? 9 आहे. किती आहे? 9. कोणताही नंबर घ्या तुम्ही. जसं मी घेतो समजा 48, याचं किती झालं? 84. आता याचं जेव्हा मायनस करणार तर किती येणार? 36. म्हणजे 9च्या फाड्यात 36 आहे. समजलं ना? तर जी संख्या येणारी राहते ते 9च्या पटीत असते. कोणत्या पटीत असते? 9च्या पटीत असते. तर आता तुम्हाला समजलं ना, तुम्ही कोणताही नंबर घ्या तुम्हाला ते काय भेटणार? 9च्या पटीतच भेटणार. तर हे आहे तुमची ट्रिक. असा जर प्रश्न आला कधी तर ती संख्या कोणती येणार? 9च्या पटीतच. तर मग आता मला सांगा, पहिला नंबर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे 9च्या फाड्यातला. त्याचं उत्तर किती आलं पाहिजे? 36 आलं पाहिजे. तर तो कोणता आहे? 4 आहे. आहे का नाही? 9 चौक 36. तर आपण समजा 9 चौक 36 4ला असं लिहू शकतो, आहे ना? आणि मग याचं जर अदलाबदल केली तर याचं उत्तर काय येते? 40 येते. आता यांच्यातला फरक किती झाला? 36. दुसरा घ्या. आता हे कसं ओळखायचं, कसं घ्यायचं पहा. आता मी पांढऱ्या याच्यावर सोडवतो. आता लक्षात द्या. आता मी काय म्हटलं? 9 चौक 36 म्हणजे पहिला नंबर झाला तुमचा 4 आणि याची अदलाबदल केल्यावर काय होणार? तर याची अदलाबदल केल्यावर होणार 40. फरक आला 36. आता पुढचा नंबर घ्यायचा आहे. तर एक एक वाढवायचं. जसं इथे 4 आहे तर 4चं काय होणार? 5 आणि 0 आहे तर 1. आता मग याची अदलाबदल 5 आणि 1 किती होणार? 51 मधून 15 गेले तर उरते किती? 36. त्याला आता बघा 5 झाल्यावर किती आहे? 6 आणि 1 झाल्यावर 2. अदलाबदल करा. 62. 62 मधून 26 गेले किती राहते? 36. पुढचा नंबर घ्या. आता 6 झाल्यावर 7 आणि 2 झाल्यावर 3. आता अदलाबदल करा. 7 आणि 3 यांच्यातला फरक 36 आहे. किती आला? 36. चला अजून पुढचं घ्या. आता 7 झाल्यावर 8 आणि 3 झाल्यावर 4. आता अदलाबदल करा. 84. फरक किती येते? 36. पुन्हा अदलाबदल करून पाहू आपण. 8 झाल्यावर येते 9 आणि 4 झाल्यावर येते 5 आणि याचा अदलाबदल करा. आता 9 आणि 5 फरक किती आला? 36. ते कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत 9 येत नाही तोपर्यंत हे करायचं. आता 9 पर्यंत आलं. आता मला सांगा, सगळ्याची अदलाबदल केल्यावर लास्टमध्ये किती आलं उत्तर? तर लास्टमध्ये आलं 36. आहे का नाही? लास्टमध्ये 36 आलं. मग आता ओळखायचं कसं? मग आता पहा कोणाच्या लास्टमध्ये 36 येते. आता जसं बघा इथे 26 देऊन आहे. याची अदलाबदल करा. 2 आणि 6 आणि 6 आणि 2. बघा 12तून 6 गेले 6 आणि 5 मधून 3 गेले 5 मधून 2 गेले 3 आले 36. मग आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन डी. तर अशी आपल्याला अदलाबदल करायची आहे. तुम्हाला समजलं ना? 1 पासून ते 100 पर्यंतचे संख्या कशा निवडायच्या? आता असं निवडलं तर मग आता असे जर प्रश्न दिसले तर पटकन आपण सोडवून घ्यायचं. 9वा प्रश्न बघा. 150 ते 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो म्हणते? हे ऑप्शन डबल झाले. बघा आता 150 पासून तर आपल्याला 500 पर्यंतचं घ्यायचं आहे. जर कधीही असे प्रश्न आले तर बघा खूप सोपी सांगतो. याचे नंबर दिलेले असते, यांचं करायचं मायनस. 500 मधून गेले 150, 150 गेले किती उरले? बघा 0, इथं उरले 5 आणि इथं उरले 3. किती आले? 350. आता या 350ला कितीने भाग द्यायचा आहे? 11ने भाग द्या. चला आपण इकडे करू. 350 भागिले 11. तर 11 त्रिक 33 आहे ना? 11 त्रिक 33. तर 2 उरले. 11 एक 11 किती उरले? 8 उरले. पॉइंट इथे 1 11 7 77 म्हणजे 31.7. तर आता बघा 31.7 आपलं काय आलं? उत्तर आलं. पण
इथं आहे का? नाही आहे. मग कधीही लक्षात ठेवा, जेव्हा ही पॉईंटच्या नंतर 5 किंवा 5, 6, 7 असे जर नंबर राहिले तर त्याचा पकडाचा 1 म्हणजे 31 चे किती होणार? 32. आता तुम्ही जर शिक्षक असेल तर तुम्हाला माहीतच आहे का नाही? 10वी मध्ये असे भरपूर गणित शिकले आपण, 9वी 10वी मध्ये. तर किती आलं उत्तर? 32. मग 32 5 हे झालं याचं ऑप्शन. झालं, किती सोपी आहे का नाही? नाहीतर मग तुम्ही काढत बसा कोणते कोणते नंबर आहेत 150 पासून तर 500 पर्यंत 11 भाग जाणारे. जर तुम्ही काढले तर पहिला नंबर कोणता येणार? पहिला येणार 154 येणार आहे का नाही? दुसरा येणार 165 येणार. असे मग किती काढणार आहे? त्याच्यापेक्षा सरळ काय करायचं? मायनस करायचं व त्याला 11 भाग देऊन द्यायचा. 10वा प्रश्न बघा. 4, 44, 444 असे असे करत करत चाललं. तर हे श्रेणी आहे. तर या श्रेणीमध्ये 9 सारख्या संख्या आहे. म्हणजे असं जर मी मांडत गेलं 4 येणार 44, तिसरं येणार 444 असं असं करत गेलं मी समजा कुठपर्यंत? 9 पर्यंत. तर लास्टच्या रो मध्ये म्हणजे लास्टच्या लाईनीमध्ये किती येणार? 4 4 असे 9 वेळा येणार आहे का नाही? मग आता इथं काय विचारलं? दशांश नव्हतं पाहिजे तर दशक पाहिजे होतं. दशक ठिकाणी एक एक दशक शतक आहे का नाही? तर आता तुम्हाला विचारलं त्यांची जर बेरीज केली तर दशकच्या ठिकाणी कोणता आकडा येणार? चला आता आपण सोडवून पाहू. खूप सोपी आहे. जर तुम्ही समजा करूनच पाहिली इथं, चला तुम्हाला इथं करून दाखवतो. तर पहिला हे 4 झालं, असे असे किती वेळा? 9 वेळा आहे का नाही? दुसरं 44, तिसरं 444. चला आता याचं करून पाहू. आता 9 चोक 36 6 आहे का नाही? हातचे आले 3 आणि 8 चोक 32, 32 न 3 35, हातचे आले 2. तर इथं बघा आपल्याला दशक विचारलं तर किती येते? 5. एक एक विचारलं असतं तर 6. तर 5 आहे का बघा आता? 5 पहिल्याच ह्याच्यात आहे. तर याचं उत्तर आलं 5. आता बघा माझ्याजवळ स्क्रीन लहान आहे म्हणून मी पूर्ण करून दाखवू शकत नाही. पण तुम्ही पेन आणि बुक घेऊन करून पहा. खूप सोपा प्रश्न आहे. काही नाही असे असे तुम्हाला मांडायचे आहे. 44 4 4 4 असे 4 4 4 4 आणि त्यांचं काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. तर दशक स्थानी येते 5. समजलं ना? चला आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. समजलं? एक संख्या आहे समजा. कोणती समजा आपण पकडली तर संख्या x. तर काय विचारलं? त्याच्यातून 5 वजा करायचे आहे. म्हणजे x मधून आपल्याला काय करायचं आहे? 5 वजा करायचे आहे आणि 7 न भागायचं आहे. भागीला याला भागलं 7 न. तर उत्तर किती येते? उत्तर येते 2 आहे का नाही? आता तर त्या संख्येतून 4 वजा करायचे आहे. काय करायचं आहे? 4. पहिलं तर याला सोडवू आपण. कसं सोडवायचं बघा. आता 7 इकडे गेले तर मल्टिप्लाय होते माहिती आहे. 7 दुनी 14 म्हणजे उत्तर किती आलं? x - 5 = 14. बघा आता हे -14. आता -5 तिकडे गेले तर काय होणार? प्लस होणार म्हणजे x बराबर 14 × 5 = 19. तर किती आलं आपलं उत्तर? x बराबर 19. आता त्यानं काय विचारलं बघा. आता त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास तर आपल्याला काय भेटलं आहे? x बराबर 19 म्हणजे 19 लिहायचे. याच्यातून काय करायचं आहे? 4 वजा करायचे केले आणि त्याला काय करायचं आहे? 3 ने भागायचं आहे. 3 ने भागलं तर आपल्याला उत्तर काढायचं आहे. बहुत सोपी आहे. बघा 19 मधून 4 गेले 15 आणि 3. आता 3च्या भाड्यात 15 कितव्या नंबरवर आहे? बघा 3 5 15 5 आलं उत्तर. पहिल्याच नंबरवर आहे 5. तर असं एक खूप सोपी गणित होतं आहे ना? चला अशाच प्रकारचं पुढचं गणित पाहू. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास. चला पहिला आपण मानून घेऊ. एक संख्या आहे. कोणती संख्या? x घेऊन घेऊ. घेतली x. याच्यामधून काय करायचं आहे? 8 वजा करायचं आहे. -8 झाला. एवढं केलं. मग काय म्हणते? येणाऱ्या संख्येतून 8 ने भागल्यास म्हणजे यालेच काय करायचं? 8 न भागायचं आहे. झाला भागला 8 न. तर मग याचा भागाकार किती येते? 2. तर चला 2. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवायचं बघा. आत्ताच्या वाणीच आहे. सेम टू सेम. 8 इकडे गेले किती झाले? 16 झाले.
म्हणजे x मायनस 8 बराबर 16. मग हे मायनसवाले तिकडे गेले तर काय होते प्लस. तर x बराबर 16 मध्ये 8 टाकले तर किती होते 24. तर x बराबर किती भेटले 24. चला x बराबर 24. आता त्यानं काय विचारलं तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येत 4 ने भागल्यास भागाकार किती. सेम टू सेम आहे आताच्या आणि जसं आता 24 आहे ना. चला इकडे सोडवतो. 24 मध्ये किती टाकायचे आहे 4 आणि भागीला पण 4. तर आता सोडवा किती झाले 24 मधून 4 गेले 20 आणि भागीले 4. तर 4च्या पाड्यात 20 कितव्या नंबरवर आहे 5. 5 ऑप्शन मध्ये 5 आहे का 5 आहे. ऑप्शन नंबर बी. चला उत्तर आला आपला 5. चला पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते तर ती संख्या किती असेल. बहुतच सोपी आहे. कोणती समजा आपण घेतला समजा एक संख्या घेतली x. तर 9 म्हणजे काय त्याच्या खाली करायचं आपल्याला म्हणजे खाली लिहायचे 9 म्हणजे छेदामध्ये 9. तर त्याचं उत्तर किती आलं आहे तर उत्तर देऊन आहे 9 पण त्याच्या पहिले देऊन आहे वजा म्हणजे याच्यातून 9 मायनस करायचे आणि उत्तर पण किती आहे 9 आहे. बस याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. खूप सोपी आहे. तर काय करायचं आहे पहिले याला तिकडे पाठवून देऊ. 9 ला तिकडे पाठवले तर किती होणार 9 9 18 म्हणजे x भागीला 9 आणि 9 9 18. मग आता हे 9 इकडे भागाकार आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. आता 18 गुणिला 9. आता 18 गुणिला 9 किती होते. तुम्हाला फाडे जर तुम्ही टीचर असेल तर तुम्हाला फाडे येतच आहे का नाही. आणि असे हे 20 पर्यंत कमीत कमी फाडे आलेच पाहिजे. तर 18 9 162. ऑप्शन नंबर डी झालं. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आता पाहू आपण 14वा प्रश्न. एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती. बघा इथे 128 होतं 126 झालं 128 आहे. तर बघा पहिला प्रश्न चांगले वाचा. काय म्हटलंय त्यानं एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून म्हणजे कोणती संख्या घ्या म्हणजे x घ्या आहे का नाही. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3/4 म्हणजे तीच संख्या आपल्याला काय करायचं आहे मिळवायची म्हणजे प्लस 3x भागिले 4. त्याला आपण टाकून देऊ ब्रॅकेटमध्ये. चला मग याच्यामध्ये 4 पट केली 4 पट म्हणजे मल्टिप्लाय तर आपण गुणिला 4 घेऊ झाले 4. तर हे जे भागाकार आहे ते किती आहे 128 तर इथं लिहायचं 128 झालं. आता आपल्याला याला सोडवायचं आहे. चला हे सोडवा आणि उत्तर भेटून जाते. ठीक आहे. आता कसं सोडवायचं बघा. आता इथं तर मावणार नाही. मी एक पेज घेतो. काय होते ते पेज घेतल्याने हे जे आहे हे सर्वच्या सर्व चाललं जाते समजलं. आणि माझ्याजवळ जागा आहे कमी. तर चला मी पेज घेतो. हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. काय आहे 4x ब्रॅकेटमध्ये x प्लस 3x भागिला 4 ब्रॅकेट कंप्लीट आणि 128. आता आपण याला सोडवू. काय होतं 4 गुणिला ब्रॅकेटमध्ये काय होतं x प्लस 3x भागिला 4 आणि इकडे होतं 128. चला आता आपण हे सोडवू. 4 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. तर मग 4 ने 128 ला डिवाइड केल्यावर इकडे कोण उरणार x इकडे होणार 3x भागिला 4 आणि चला भाग दिलेत किती 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8 म्हणजे 32. समजलं ना कसं. आता काही लहान तर राहिलेच नाही. बघा इथं लिहून ठेवतो मी 128 भागिले 4. तर हे भागाकार दिल्यावर किती येते 32 येते. आता हे 4 याच्या खाली आहे तर याचा मल्टिप्लाय होणार माहित आहे ना कसा मल्टिप्लाय होते तर तिरपा गुणाकार याचा याच्याबरोबर याचा याच्याबरोबर मग 4 1 4 आणि इथं कोणीच नाही म्हणजे 1 आहे तर 3 1 3 म्हणजे 3x आणि खाली किती उरले 4. इकडे किती आहे 32. आता बघा इकडे सोडवतो आता मी बघा. आता हे 4 इथंसा डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होते मल्टिप्लाय. मग इकडे कोण उरलं 4 प्लस सॉरी इथे x लिहायचं राहिलं. हा x कुठे जाणार आहे का नाही. तर 4x प्लस 3x बरोबर मल्टिप्लाय करा 4 दुने 8
आणि 4 त्रिक 12 म्हणजे 128. तर इथं लिहितो मी 128. समजलं ना कसं आलं? याचा आणि याचा काय केला आपण? मल्टिप्लाय केला. मग बघा आता 4 आणि 3 7x होते आणि इकडं आहे 128. आता 7 ने याला बघा 128 ला इकडं x आणि आता भागाकार दिला 128 भागिले 7. तर किती येते उत्तर? तर भागाकार दिल्यावर उत्तर येते 18. समजला? तुम्ही चांगला आपलं पेन पुक घेऊन बसा चांगले आणि हे गणित बरोबर सोडवा. तर उत्तर आलं 18. तर मग आता पहा 18 आहे का तर ऑप्शनमध्ये? तर ऑप्शनमध्ये 18 आहे. तर असं आपण काय केलं? हे थोडं मोठं गणित होतं आहे का नाही? तर असे पण गणित येते मोठाले पण, काही हरकत नाही. तर बघा एका संख्येची 7 पट व 4 पट त्याची बेरीज 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? 16, 22, 24 आणि 18 पर्याय देऊन. आता बघा कसं करायचं. आता बघा इथे 7 पट आणि इथे 4 पट देऊन आहे. आता यांची बेरीज केल्यावर उत्तर किती येते? 66. तर आपण यांचं पहिलं करून घेऊ. कसं? बघा 7 पट म्हणजे आता एखादी संख्या माहीत नाही तर आपण काय घ्यायचं? x घ्यायचं. तर 7x प्लस 4 पट म्हणजे 4x आणि यांचं उत्तर किती आलं? 66. झालं? आता बघा आता याला काय करायचं? आपण सोडवायचं. आता मी घेतो पेज घेतो. हे बरोबर लक्षात ठेवा. 7x प्लस 4x बरोबर 66. 7x प्लस 4x बरोबर 66. आता हे सोडवायचं. कसं सोडवायचं बघा. 7 आणि 4 किती होते? 11x. 11x आणि इथे आले 66. तर इथं x बरोबर 66 भागिले 11 म्हणजे याचं x बरोबर किती आलं? x बरोबर आलं 6. समजलं एवढं? x बरोबर 6. आता लक्षात ठेवा x बरोबर 6 आलेलं आहे. आता मी जेव्हा पेज घेणार हे सर्व गायब होऊन जाणार. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. x बरोबर 6. मग काय विचारलं? बघा मग विचारलं की तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? आपलं उत्तर काय आलं? x बरोबर 6. आता यांची करायची वजाबाकी. कोणाची? 7 आणि 4 ची. कशी करायची बघा. आता 7x मायनस 4x तर किती होते? बघा 7 मधून 4 गेले तर 3x होते बरोबर. पण आपण आत्ताच काढलं x बरोबर किती? 6. तर 3 गुणिले 6 किती होणार? 6 18. तर हे 18 काय झालं आपलं उत्तर आहे का? बघा ऑप्शन डी मध्ये याचं उत्तर भेटलं 18. तर अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. पहिलं काय करायचं? यांचं प्लस करायचं. मग जे उत्तर येईल त्याच्यातून हे मायनस करायचं. समजलं ना? पहिलं प्लस मग मायनस. चला आता पुढचं गणित पाहू. प्रश्न क्रमांक 16. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती? बघा आता कसं सोडवायचं. हे खूप सोपी आहे गणित. तर आपण घेऊ एक संख्या. समजा मी घेतली x. तर ह्या x ला काय करायचं आहे? 8 ने गुणायचं आहे. म्हणजे जर आपण x ला 8 ने गुणलं तर काय होणार? 8x. चला इकडे लिहितो पहा 8x झाला 8x. मग आता याच्यामध्ये काय म्हणते? गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले म्हणजे काय होते? प्लस प्लस 99. तर उत्तर किती येते? 171. 171. बस याला काय करायचं? आता सोडवायचं. काय आहे? बरोबर लक्षात ठेवा. 8x प्लस 99 = 171. आता मी पेज घेतो त्याच्यामध्ये पहा. आता 8x प्लस 99 आणि इकडे किती होते? 171. आता याला सोडवायचं. कसं सोडवायचं बघा. हे 99 तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. तर 8x बरोबर 171 मायनस 99. 171 मधून 99 गेले किती राहते? 72. किती राहते? 72. आणि इकडे आहे 8x. मग x ला एकटंच ठेवायचं आणि मग 72 भागिले 8. 8च्या फाड्यात 72 कितव्या नंबरवर आहे? तर 9व्या नंबरवर. मग उत्तर काय आलं आपलं? 9 आहे का? बघा 9. तर ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर येते.
असे हे बहुत सोपी आहे, फक्त आपण मांडायचं आणि सोडायचं, याच्यासाठी काही ट्रिक वगैरे तर काही आहेच नाही. आता 17वं गणित पाहू आपण. बघा आता 7663 या संख्येतील 6 संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे. हे तर खूप सोपी आहे, तुम्ही पण सोडवू शकता. स्थानिक किंमत समजते ना. चला मी सांगतो, पहा कसं करायचं. तर 7, 6, 6 आणि 3 हे एकक, हे दशक, हे शतक आणि हे हजार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर 6 6 इथे आहे, इथे 6, इथे 6, म्हणजे हे जे 6 आहे याच्या पुढे 2 झिरो लावायचे, म्हणजे 600 झाले. हे घ्या 600 लिहिते इथं 6, आणि हे 6 आहे तर याच्या पुढे एकच झिरो लागणार, तर 60 गेले. 600 मधून 60 गेले 540. कुठं आहे, ऑप्शन 2 मध्ये आहे 540. हे तर तुम्ही पण सोडवू शकत होते. 18 पाहू आता. बघा आता काय म्हणते. 22, 36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा. पूर्ण वर्ग निवडायचा आहे. मग कसं करायचं बघा आता. हे जे 22 आहे, मी 22 ला असं लिहू शकतो. 22 म्हणजे किती होते, 11 गुणिले 2, 11 दुने 22 बरोबर. 36 ले पण असंच करू शकतो मी. 36 ले किती करू शकतो, 9 चौक 36, 9 गुणिले 4. तसं 66 ला पण करू शकतो. 66 किती होणार, 11 गुणिले 6 झाला. आता बघा, आता जर तुम्ही पर्याय पाहिले 6 6 6 6, तर 2 न तर सगळ्याला भाग जाते. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 11, त्याच्यानंतर किती आहे 9, 4 आणि 6 ची कसोटी पाहायची आहे. समजलं ना. कसोटी कशी पाहते, कसोट्या तुम्हाला येतच असेल. बघा आता, तर सुरुवात करू आपण 11 पासून. 11 ची कसोटी कशी पाहते. 11 ची कसोटी काय करायचं असते, एक एक नंबर सोडून प्लस करायचं असते, आणि मग जे उत्तर येते ते म्हणजे जर सारखं सारखं आलं तर 11 ची कसोटी लागते. आता करून पाहू. ऑप्शन 1 3 आणि 5, 5 आणि 3 8 होते, 6 आणि 4 10 होते. दोन्ही सारखे आले का, नाही. हे आपलं गेलं, आन्सर गेलं. नंतर पहा 5 आणि 4 9 आणि 6 आणि 3 9, तर दोन्हीकडे 9 आलं, म्हणजे ऑप्शन नंबर बी. काय केलं आपण इथं, 11 ची कसोटी वापरली. आता 6 ची कसोटी पण वापरायची असते, 4 ची 9 ची. जर तुम्ही बरोबर हे गणित सोडवले तर इथं तिन्ही कसोट्या लागते. मी पहिलं 11 ची काऊन सोडवली, कारण आपल्याला माहित आहे 6 ची 9 ची 4 ची सोपी आहे. 11 ची जर बरोबर आली तर उत्तर बरोबर येते, म्हणून मी पहिले 11 चीच कसोटी लावली. कारण वेळ कमी असते, पटकन आपल्याला उत्तर सोडवायचं असते. तर अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता. 19वं गणित बघा आता. *3 *4 ही 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर स्टारच्या जागी दोन्ही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता. आता इथे बघा 3 आहे आणि इथे 4 आहे, म्हणजे इथे स्टार, पहिलं स्टार, मग 3, मग अजून स्टार, मग 4. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 3 आणि 4 ची कसोटी लावायची आहे. 3 ची 4 ची कसोटी सर्वाला येत आहे, येते ना. 3 ची कसोटी कशी आहे, पूर्ण संख्येची बेरीज करायची. जर ते येत असेल 3च्या फाड्यात प्लस केल्यावर तर 3 ची कसोटी. 4 ची कशी आहे, लास्टचे 2 नंबर. आता आपण एक एक नंबर टाकून पाहू. बघा, जर मी इथे 1 टाकला, 1 इथं पण आणि इथं पण, तर किती होते, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आहे. 3च्या कसोटी म्हणजे 3च्या फाड्यात 9 आहे, 3 ची कसोटी लागते. पण लास्टचे जर 2 नंबर घेतले 14, 4च्या फाड्यात 14 आहे का, नाही. मग हा ऑप्शन आपला गेला. आता आपण 2 टाकून बघू. बघा आता 2 टाकले तर किती होते. जर मी इथं 2 टाकले आणि इथं पण 2 टाकले तर 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, आणि 7 आणि 4 11 होते. 11 आहे का, नाही. ऑप्शन नंबर 2 पण गेलं. समजा मी 5 टाकून पाहिले, 5 आणि 3 किती झाले, 5 आणि 3 8,
8 न 5 13, 13 न 4 17, हे पण गेलं. समजा आता 4च आहे, 4 टाकून पाहू आपण. 4 न 3 7, 7 न 4 11, 11 न 4 15, 15 आहे. 3च्या फाड्यात पण 15 आहे आणि इथं जर 4 टाकले तर 44 होते. 4च्या फाड्यात पण 44 आहे, म्हणजे 3ची 4ची कसोटी लागली. म्हणजे ऑप्शन काय आला आपलं? ऑप्शन नंबर डी हे काय झालं? याचं उत्तर झालं. बहुत सोपी प्रश्न होता या. काय करायचं आपल्याला माहिती आहे? स्टारच्या जागी एक एक नंबर टाकून चेक करायचा. समजलं? प्रश्न क्रमांक 20 बघा आता. 1 2 म्हणजे 1 प्लस 2 प्लस -3 -4 पुन्हा प्लस 5 प्लस 6 असे हे आहे. कुठपर्यंत? तर 28 पर्यंत. तर याची बेरीज किती असेल म्हणते. बघा बहुत सोपी आहे. जर मी याचे तुकडे केले प्लस मायनस मायनस प्लस, समजलं? म्हणजे 4 4चे समजा इथून मी टाकलं, हे 4 अंक घेतले 1 2 3 4, अजून 1 2 3 4 इथून घेतलं, असं असं करत गेले 1 2 3 4 इथपर्यंत. समजलं? तर आता करून पहा. आता 1 न 2 3 होते, समजलं? आणि 4 न 3 7, मग 7 मधून 3 गेले तर किती उरते? 4 उरते, मायनसवाले 4. समजलं? पुढे बघा आता. 6 न 5 11 होते आणि 7 न 8 15 होते, मग 15 मधून 11 गेले तर इथं पण -4 उरते. तुम्ही इकडे पण करून पहा. इकडे पण तुम्हाला काय भेटणार? -4च उरते. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? की प्रत्येक जर आपण असे तुकडे तुकडे केले तर म्हणजे 4 4चे गट केले तर -4 हे शेवटी उरत असते. समजलं? मग -4 जर उरत असाल आणि हे जे नंबर मोजले तर नंबर किती होते? म्हणजे असे गट गट केले तर 7 होते. किती होते? 7. 1 पासून 28 पर्यंत 4, 4 7 28 आहे का नाही? तर 7 गट होते. मग -4 गुणिले 7 करून पहा. -4 गुणिले 7 ते किती झाले? 7 चोक 28 -28. आता इथं -28 आहे का बघा? इथं -28 आहे नाही, 28 देऊन आहे प्लसवाले. तर ह्या प्रश्नामध्ये गलती झालेली आहे. आयोगाकडूनच गलती झाली असेल. एक तर इथं मायनस द्यायला पाहिजे होतं, आहे का नाही? नाहीतर काहीतरी झाली असेल. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, म्हणजे सर्वांना मार्क मिळाले होते. ठीक आहे? तर पण समजलं ना तुम्हाला कसं सोडवायचं? अशा प्रकारे गणित आले तर असे गट करायचे आणि प्रश्न सोडवायचा. 21वा बघा आता प्रश्न. 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहे? बहुत सोपी आहे. बघा 3 अंकी संख्या विचारली आहे तर सर्वात पहिली कोणती संख्या येते? 100 येते, आहे का नाही? 3 अंकी संख्या आहे ना. आणि सगळ्यात लास्टमध्ये किती येते? 999. 3 अंकी संख्या आहे. आता याच्या 100च्या पहिलेचे किती नंबर होते? 99 आपण सोडून दिले, आहे का नाही? कारण हे 2 अंकी आहे. आणि इकडे किती होता? 1000, म्हणजे एक सोडून दिला आपला. तर आता 999 पासून तर 100 पर्यंत किती नंबर आहे? तर 900 आहे. किती आहे? 900. मग 900 भागिले 4 करायचं. किती येते उत्तर? ते आपलं उत्तर. आता करून पाहू. 4 1 4, 4 दुने 8, 1 उरला, 4 दुने 8, 2 उरले आणि 4 पंच 20. तर 225 हे आपलं उत्तर. ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. समजलं ना? असं करायचं. बहुत सोपी आहे असे गणित. आता बघा 2 7 3 स्टार आणि 4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा? खूप सोपी आहे. 11ची कसोटी आहे याच्यामध्ये. 11ची कसोटी लावायची आणि आपलं गणित सोडवायचं. आता बघा एक एक नंबर टाकून बघू आपण. समजलं? जर मी इथं 3 टाकला स्टारच्या जागी, चला आता इकडे करून दाखवतो. 2 2 7 3 आणि इथं देऊन आहे स्टार आणि 4. एक एक नंबर घेऊन पाहू. आता इथं 3 टाकला समजा. या स्टारच्या जागी किती टाकले मी? 3 टाकले. तर 11ची कसोटी माहिती आहे ना? 2 न 3 5, 5 न 4 9 आले. खालचे पहा आता. 7 न 3 10. सेम आले का? नाही. झालं. ऑप्शन हे चुकलं. आता समजा मी याच्या जागी 2 टाकून पाहिले तर कसं होणार पहा. 2 न 3 5, 5 न 4 9, वरचे तर काही बदलले नाही.
आणि 7 न 2 9, म्हणजे दोन्हीकडले सारखे आले, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं? बी. ऑप्शन नंबर बी हे का झालं? आपलं उत्तर झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. सर्व कसोट्या माहीत पाहिजे, समजलं ना? 2 पासून तर कमीत कमी तुम्हाला 20 पर्यंत तरी कसोटी माहीत पाहिजे. आणि जर तुम्हाला कसोटी माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी पुढचा व्हिडिओ कसोटीवर घेऊन येणार. चला आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या संख्येले 5 ने निशेष भाग जातो? हा तर खूप सोपी आहे, काही 5 कामच नाही आहे का नाही? ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 असते त्याला 5ची कसोटी लागते. इथं आहे का? इथं आहे, इथं आहे नाही, इथं आहे फक्त 5. झाला ऑप्शन बी. असे पण सोपी पण प्रश्न कधी कधी विचारत असते, समजलं? म्हणून तुम्हाला कसोट्या माहीत पाहिजे. आता बघा 24x, जर 24x या 3 अंकी संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असल्यास x ची किंमत किती? आताच्या वानीच आहे, तुम्हाला 9 ची कसोटी माहीत पाहिजे. 9 ची कसोटी कशी असते? या पूर्ण संख्येची बेरीज जे येत असते त्याला जर 9 ने भाग केला तर 9 ची कसोटी म्हणल्या जाते. आता आपण करून पाहू, एक एक नंबर टाकून पाहू आपण, समजला? 24 म्हणजे 2 प्लस 4 आणि प्लस, आता समजा 8 टाकले तर किती होणार? 8 आणि 2 4 14, नाही 14 9च्या फाड्यात नाही. 7 टाकले तर 13, 7 पण नाही. आणि 5 टाकले तर किती होणार? 4 आणि 2 6 आणि 5 11, हे पण नाही. 3 टाकले तर किती होणार? 4 आणि 2 6 आणि 3 9. तर ऑप्शन नंबर आपलं काय आलं? डी. बहुत सोपी प्रश्न होता. या काय करायचं आहे? 9 ची कसोटी लावायची आणि उत्तर भेटून जाणार. आता हे गणित बघा, कोणत्याही धन पूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि 1 या संख्येखेरीज कोणत्याही धनसंख्येने भाग जात नसेल तर तो धन पूर्णांक असतो. हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. आता इथं काय करायचं आपल्याला? 7 पेक्षा मोठी मूळ संख्या घ्यायची आहे. आणि तर हे सूत्र आहे x चा वर्ग मायनस 1. बघा 7 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहे? मूळ संख्या 5 आहे आपल्याला. तर कोणत्या 7 पेक्षा? पहिले येते 11 येते, मग येते 13 येते, 17 येते, आहे का नाही, 19 येते, अशा मूळ संख्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे? याचा वर्ग घ्यायचा आहे. 11चा वर्ग किती होतो? 121. आणि त्यांनी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. कोणता फॉर्म्युला? एक्सचा स्क्वेअर मायनस 1. म्हणजे जो पण वर्ग येणार त्याच्यातून 1 मायनस करायचा. म्हणजे जर मी याच्यातून x काढला तर उत्तर किती येते? 120. समजलं तुम्हाला? तसंच 13चा वर्ग किती आहे? 13चा वर्ग आहे 169. वर्ग पण पाठ पाहिजे तुम्हाला, कालच सांगितलं होतं मी 20 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. मग याच्यातून जर मी 1 मायनस केला तर किती उरते? 168. बरोबर. तसंच याच्यातून पण बघा, आता 17चा वर्ग किती आहे? 289. याच्यातून जर 1 काढला तर किती उरते? 288. समजलं? आता चांगले लक्ष द्या, इथं 120 आहे, इथं 168 आहे, इथं 288 आहे. मी जर 120चे असे तुकडे केले, समजा 120चे असे तुकडे केले, म्हणजे आपल्याला 5 आहे का 120ला कोणा भाग जाते? सगळ्यात पहिला 6 ने जाते, 12 ने जाते आणि 24 ने जाते. आता मी 6 12 24 काऊन घेतलं? कारण आपल्याला ऑप्शनमध्ये देऊन आहे 6 12 24. समजलं? 6 ने पण भाग जाते, 12 ने पण जाते आणि 24 ने पण जाते. तसंच 168चं पण पहा. आता 168ले 6 ने भाग जाते, आहे का नाही, 12 ने पण जाते आणि 24 ने पण जाते. आता तुम्हाला जर फाडे येत असेल तर पटकन येते, नाहीतर तुम्हाला भाग द्या लागणार. तसंच 28चं पहा, 28ले 6 ने भाग जाते, समजलं, 12 ने पण भाग जाते आणि 24 ने पण भाग जाते. म्हणजे 6 12 24 तिघाला आपण 6 12 आणि 24 न भाग केला. समजलं ना? आता आपण येऊ प्रश्नावर. पहा, कधीही 6 ने भाग जाणार नाही का? आताच आपण पाहिलं सगळ्याला 6 ने भाग जाते, तर ऑप्शन नंबर हे चुकलं. नेहमीच 24 ने भाग जाईल. आता आपण पाहिलंच होतं, सर्वांना नेहमी 24 ने भाग जाते, म्हणजे हे बरोबर येऊ शकते. पुढे जाऊ आपण. नेहमीच 6 ने भाग जाईल आणि कदाचित 12 ने भाग जाईल. कदाचित जाते का? नाही, नेहमी 12 ने पण जात असतो, म्हणजे हे पण चुकलं. पुढं, नेहमीच 12 ने भाग जाईल आणि 24 ने कदाचित जाणार का? नाही, नेहमीच 24 नेच भाग जाणार.
6, 12 आणि 24 नेहमी भाग जाणार. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर बी, म्हणजे नेहमी 24 ने भाग जाईल. तर हा प्रश्न थोडा कठीण होता, समजलं ना? तर असे कठीण पण प्रश्न येते, पण फक्त वाचायला कठीण होता. आता आपण सोडवून पाहिलं तर किती सोपा वाटला आहे का नाही? तर असं काय करायचं आहे, तुम्हाला हे गणिताची प्रॅक्टिस करायची आहे. आणि टेन्शन घेऊ नका, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्हीवर हे PDF तुम्हाला मिळून जाणार. पहिले व्हिडिओ चांगल्या प्रकारे पहा, मग PDF डाउनलोड करा आणि ते PDF मधले गणित सोडवायचं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, जर n बरोबर 1x असेल व x हा 4 क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल तर विधान सत्य निवडा. n ही विषम संख्या, n ही मूळ संख्या, n ही पूर्णवर्ग संख्या की n ही समसंख्या. आता बघा सोडवायचं कसं. आता कोणतेही नंबर घेतले, समजा 1, 2, 3, 4 किंवा कोणी म्हणन 2, 3, 4, 5 कोणते पण घ्या. क्रमवार आपल्याला काय करायचं आहे, नंबर घ्यायचा आहे. आता करून पहा यांचा गुणाकार किती होते. बेग 3 दूने 6, 6 चौक 24 आणि याच्यामध्ये काय मिळवलं म्हणते 1 मिळवलं. हे बघा 1 प्लस x, मग याचं उत्तर काय होणार 25 होणार. समजलं? तर हे 25 जे आहे ते पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही, वर्ग आहे ना 5चा. तसंच याचं करून पाहू आपण. 3 दूने 6, 6 चौक 24, 24 गुणिले 5 किती होते 120. आता 120 मध्ये जर 1 मिळवला तर 121 होते आहे का नाही. 121 11चा पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही, 11चा वर्ग आहे ना 121. मग याच्यावरून काय आपल्या लक्षात आलं बघा, n ही विषम संख्या आहे का नाही. आपण जर केलं तर चांगले पहा, हे 121 हे 25 हे काय आहे विषम संख्या आहे ना, विषम संख्या बरोबर, म्हणजे अ आपलं बरोबर आलं. n ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे काही बिलकुलच नाही. 25 तर मूळ संख्या आहेच नाही. 121 पण मूळ संख्या नाही, तर हे आपलं कटलं. पुढं पहा, n ही पूर्ण वर्ग संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. 5चा आलं 25, 11चा 121 म्हणजे आपलं क पण बरोबर आहे. n ही समसंख्या आहे. समसंख्या आहे का नाही आहे, समसंख्या विषम संख्या आहे का नाही. तर हे आपलं चुकलं. तर मग कोणतं आलं बघा, अ आणि क बरोबर आहे. कुठं आहे अ आणि क, तर ऑप्शन नंबर डी मध्ये अ आणि क हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवायचं आहे का नाही. असे गणित भरपूर येत असते. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीला पण असे गणित येत असते. 27 बघा आता, एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या. आता बघा व्यस्त संख्या म्हणजे काय होते, रेसिप्रोकल. कालच सांगितलं तर रेसिप्रोकल म्हणजे काय बघा, जर समजा x असेल तर x च्या खाली काय येणार 1 येणार. मग रेसिप्रोकल म्हणजे याचं उलट होणार. उलट कसं 1 वरचं जाणार आणि x खाली येणार आहे का नाही. अशा प्रकारे काय असते हे रेसिप्रोकल असते. तर त्यांच्या बेरीज देऊन आहे 50/7. किती देऊन आहे 50/7 असं पाहिजे होतं हे 50/7. समजलं. तर ती संख्या कोणती. आता बहुत सोपी आहे. हे बघा असे जर गणित आले तर तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो. जो छेद असते तेच त्याचं उत्तर असते. समजलं. छेद काय 7, उत्तर काय ना 7. पण आपण सोडवून पाहू कसं सोडवायचं बघा. आता हे गणित तुम्हाला प्रॉपर सोडवून दाखवतो. एक नैसर्गिक संख्या घ्या x घेतली. मग आता तिथं काय करायचं व्यस्त गुणाकार. व्यस्त गुणाकार म्हणजे काय होते 1 वरतं जाणार आणि x खाली येणार 1/x. समजलं. यांचा जे उत्तर आहे बेरीज किती आहे 50/7. तर 50/7 झालं. आता याला सोडवायचं बहुत सोपी आहे. x म्हणजे x चा स्क्वेअर होते आहे का नाही. 1 चं 1च राहणार प्लस 1 आणि खाली x राहणार आणि इकडं 50/7 झालं. आता तुम्ही हे सोडवले आहे का नाही. अशा प्रकारे सोडवायचं. तर ती संख्या कोणती बघा. आता किती आले खाली 7, तर उत्तर काय आलं 7. तर असे गणित आले तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे छेद असते तेच त्याचं उत्तर असते. बस झालं. एवढं काही सोडवायचं काम नाही. हे तुम्ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. आता आपण पुढचं गणित पाहू. प्रश्न 28. पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज विचारली.
आता लक्षात ठेवा, घनाची बेरीज विचारली. आता मी याच्यासाठी पेज घेतो, कारण हे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं राहते. याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आहे, पण तुम्ही 2 लक्षात ठेवले तरी झालं. तिसरं ऑटोमॅटिकच आपल्याला समजून जाणार. तर कसं सोडवायचं बघा. तर पहिलं काय करायचं, आपण याचं क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरजेचं काय करतो, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, बऱ्याच जणाला माहीत नसेल. बघा, क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे जसं कधी 1 + 2 हे का नाही, +3 +4 असं असं करतपर्यंत कुठपर्यंत 12 पर्यंत. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे n गुणिला n + 1 भागिला 2. हे झालं याचा नैसर्गिक म्हणजे क्रमवार संख्येची बेरीज काढायची असेल तर. आता याच्या वर्गाची बेरीज काढायची असेल तर वर्ग म्हणजे काय, 1चा स्क्वेअर + 2चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर आहे का नाही, असं कुठपर्यंत 12 पर्यंत. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्गाचं काढायचं असेल तर काय आहे, n ब्रॅकेटमध्ये n + 1चा स्क्वेअर नंतर 2n + 1 आणि भागिले किती देऊन आहे, भागिले आहे 6. हा झाला याचा फॉर्म्युला. समजला. आता आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे प्रश्न विचारला की घनाची बेरीज. तर घनाची कशी आहे बघा. घन म्हणजे काय, 1च्या डोक्यावर 3. 1चा वर्ग त्याला म्हणते घन, +2चा घन +3चा घन असं करत करत जायचं कुठपर्यंत, तर 12चा घन. जर तुम्हाला हा फॉर्म्युला आला तर हा फॉर्म्युला येतो, काही नाही करायचं आहे. बघा कसा फॉर्म्युला आहे, n गुणिला n + 1 स्क्वेअरमध्ये भागिला 2. एवढं समजलं. इथंही तसं आहे. फरक काय, फक्त इथंच आहे, याला अशा या कंसामध्ये टाकायचं आणि त्याचा वर्ग झालं. म्हणजे तुम्हाला हे जर 2 पार्ट राहिले फॉर्म्युले तर तिसरा फॉर्म्युला तर ऑटोमॅटिक येतेच आहे का नाही. मग आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कुठं लिहून ठेवा, कारण आता जे मी प्रश्नाकडे जाणार आहे तर काय होते, हे सर्वच्या सर्व गायब होऊन जाते. आता काय विचारलं आपल्याला, घनाची बेरीज. आता आपण फॉर्म्युला पाहिला घनाची बेरीज, मग त्याच्यामध्ये आपण हे टाकून सोडवायचं. कसं सोडवायचं बघा. 12 विचारलं, 12 क्रमवार नैसर्गिक संख्या. तर फॉर्म्युला आपला काय, n गुणिला n + 1 या भागीला 2 आणि या कंस द्यायचा आणि वरती लिहायचे 2. समजलं. आता n म्हणजे काय होते, नैसर्गिक संख्या किती आहे, 12 आहे का नाही, आणि 12 मधून 1 गेला तर 13 होते. तर इथं 13 लिहितो मी. समजलं ना, हे 12 होईल, मग हे 1, 12 ने 1 13 भागीला 2. आता यांचं काय आहे, वर्ग आहे. करा आता. 2 बे 2 छकम 12. त्याला आता 6 आणि 13चा मल्टिप्लाय करा. 13 छकम 78 आणि याचा स्क्वेअर करायचा. आता 78चा स्क्वेअर करणार का, तुमच्याजवळ वेळ असेल तर करा, नाहीतर मी अजून एक ट्रिक सांगतो. 8चा स्क्वेअर करायचा. 8चा स्क्वेअर किती आहे, 64. आता ज्याच्या शेवटी 64 असेल ते आपलं उत्तर. चला पहा आता कोणाच्या शेवटी आहे. इथं 25 आहे, इथं 4 आहे, लास्टमध्ये 64 आलते ना, तर लास्टमध्ये किती आहे, 4. इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 6 आहे. झालं. मग आपल्याला 4 पाहिजे, 4 इथं आहे. आपलं ऑप्शन बी हे आपलं ऑप्शन झालं आहे का नाही. 8चा वर्ग काढायचा आणि जे येणार शेवटी ते आपलं उत्तर. कारण तर एवढी 78चा स्क्वेअर 70 × 78 तुम्ही करणार आहे का, वेळ असेल तर करू शकता, नाहीतर हे ट्रिक. 29वा प्रश्न बघा. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरले म्हणजे उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय उरेल. बहुत सोपी आहे. आपल्याला काय करायचं आहे, 5ची कसोटी लावायची आहे ना. 5ची कसोटी ज्याला येते त्याचं उत्तर आहे का नाही. आता समजा आपण 5ची कसोटी घेऊ. आता समजा 5चा फाळा घेऊ, म्हणजे कसं 5 दुने 10 मग 15 मग 20 आहे. मग त्याच्यामध्ये काय विचारलं का 5 ने भागले असता प्रत्येक वेळी तर 3 उरते. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय करायचं आहे, 3 टाकायचे, सर्वांमध्ये 3 टाकायचे.
समजलं? सर्वांमध्ये काय करायचं, 3 टाकायचं, तेव्हाच 3 उरल ना. म्हणजे नंबर कोणता आला, 8 आला. इथं कोणते आले, 13 आले. इथं 18, इथं 23 आहे का नाही. आता याला 8 भाग दिले तर 5 एक 5, 3 उरले बाकी. इथं पण 3 उरते बाकी आहे का नाही. 5 त्रिक 15, 3 उरते बाकी. 5 चौक 20, 3 उरते बाकी. समजलं? म्हणजे काय होते बघा आता. तर मग मला सांगा आता 8चा वर्ग किती आहे, 64. 13चा वर्ग किती आहे, 13चा 169 आहे का नाही. 18चा किती आहे, 18चा 324. समजलं? आता याला 5 न भागा, काय होणार, यालाही भागून पहा, यालाही भागून पहा, कोणाला पण भागून पहा. जेव्हा तुम्ही 5 न भागले तेव्हा शेवटी किती उरणार, 4 उरणार. याच्यामध्ये पण शेवटी किती उरणार, 4 उरणार. याला पण 5 न भागल्यावर याला शेवटी उरणार 4. कोणाचं पण काढा तुम्ही, बाकी किती उरते, 4 उरते. दरवेळी काय उरते, 4 उरते. समजलं ना. मग आपलं ऑप्शन काय ना, 4. इथे आहे का, हे बघा इथं आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजे दरवेळी आपल्याला 4च बाकी उरते. समजलं ना. विचारलं काय होतं, बाकी विचारलं. हे झालं आपलं उत्तर. तर आजचा आता लास्ट प्रश्न आहे बघा. आता खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो. याले आता बघा 10चं तर बहुतच सोपी आहे, शेवटी 0 आहे. म्हणजे 10ची कसोटी लावायचं काही काम नाही आहे का नाही. समजलं ना. 9ची कसोटी माहीत आहे, सगळ्याचं प्लस केलं तर 9ची कसोटी येते. 8ची कसोटी काय, एकक स्थानचे 3 अंक याची काय करायची असते, प्लस करायची असते. म्हणजे या एकक स्थानच्या 3 अंकाला जर भाग जात असेल 8 तर या पूर्ण संख्येला भाग जाते. समजलं. 11ची कसोटी तर माहीतच आहे आपल्याला. 11ची कसोटी काय करायची आहे, या सर्वांचे एक एक नंबर सोडून प्लस करायचे. तर चला आता आपण करून पाहू. सुरुवात करू 11 पासूनच आहे का नाही. पहा आता 5 आणि 1 6, 6 आणि 0 6, 6 आणि 6 12 होते. 11ची कसोटी लागत नाही. आता इथं पहा 3 आणि 9, 9 आणि 3 12 आणि तसा 0 म्हणजे 12. 6 आणि 6 12 म्हणजे खाली पण 12 आले आणि वर पण 12 आले. 11ची कसोटी लागली ना, झालं. हेच आपलं उत्तर. आता इथे पाहून घ्या 8ची कसोटी लागते, 96 आहे का नाही. 8ची पण कसोटी लागते, 10ची पण कसोटी लागते, 9ची पण, सगळ्याची कसोटी लागते. 11चीच काऊन लावली, कारण मोठा नंबर आहे, त्याचं जर लागलं तर सर्वांचं लागण्याची शक्यता असते. समजलं. तर असे आपले काय होते, 30 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहे. हे सर्व प्रश्न येऊन गेलेले आहे याच्या पहिले पेपर 1 आणि 2 दोन्हीमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता.